नमस्कार मंडळी, गौरीज किचन आणि बरंच काही मध्ये मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मग आज काय स्पेशल? आज आहे भरलेली वांगी, म्हणजे एकदम चटकदार आणि झणझणीत अशी रेसिपी. चला बघूया. मग ही मी घेतलीत वांगी. ही बघा, ही गावठी वांगी आहेत आणि याला आपण पूर्ण स्वच्छ करून घेऊया. ही देठ मी पूर्ण काढणार नाहीये, देठ आपल्याला ठेवायची आहे. आणि ही प्रोसेस करताना थोडस सांभाळून, कारण सुरी लागू शकते, त्यामुळे जपून करा ही गोष्ट. हे मी हळूहळू कटिंग करून घेते. हे असे 4 काप करून घ्यायची, मधून चिरा पाडून घ्यायच्या. यात आपण सारण भरणार आहोत. मी शेवग्याच्या शेंगा डांब्या ज्या आहेत त्या पण घेतलेल्या आहेत, ड्रमस्टिक. आणि त्या ऑप्शनल आहेत बैंगन भरतामध्ये. जर हवं असेल तर घेऊ शकता, अदरवाईज नाही घेतल्या तरी चालण्यासारखी आहे. नुसती वांग्याची भाजी केली तरी छान लागते. मला ना या शेंगा खूप आवडतात, म्हणून मग मी वांग्याच्या भाजीत स्पेशली टाकते. यात जवळा पण खूप छान लागतो, मस्त एकदम टेस्ट येते जवळा टाकल्यानंतर पण. मी एकदा दाखवेन ती पण रेसिपी तुम्हाला, खूप सुंदर लागते. हे असे ना शेवगाच्या शेंगा असतात ना, त्या अशा कटिंग करून घेतलेल्या आहेत मी. आणि त्याची ही जी बारीक बारीक हे असतात ना साल, ती काढून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित ती शिजतात आणि खायलाही एकदम छान लागतात. पाणी जे घेतलंय ना त्यात मी 1 चमचा मीठ टाकते, म्हणजे कसं वांगी काळी पडणार नाहीत, कारण आपण वांगी कापलेली आहेत ना, ती काळी पडू नये म्हणून. आता वांग्यामध्ये जे आपल्याला भरायचंय सारण, त्यासाठी मी सुकं खोबरं, लसूण आणि कांदा याचं मी वाटण, जे आपण भाजीत टाकतो ते पण घेऊ शकता किंवा ओलं खोबरंही घेऊ शकता. ते वाटण मी घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जसं तुम्हाला आवडतं. मला सुकं खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आवडतं म्हणून मी ते घेतलंय. मीठ टाकायचं, 1-अर्धा चमचा टाकायचं, कारण माझ्या ज्या वाटण आहे त्या वाटणामध्ये ऑलरेडी मीठ आहे, त्यामुळे मी थोडस मीठ कमी टाकलेलं आहे. त्यानंतर यात आपण 1 चमचा हळद टाकणार आहोत. धणेपूड आहे, ही 1.5 चमचा मी टाकलेली आहे. त्यानंतर लाल तिखट तुम्हाला लागेल तसं तिखटानुसार मी साधारण 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. थोडीशी भाजी झणझणीत झाली ना ती खायला पण मजा येते. आणि हिंग चिमूटभर. आमच्याकडे तिखट खायला खूप आवडतं सगळ्यांना, सो मी मीठ मसाला थोडासा जास्त घेतलाय, तुम्ही कमी प्रमाणात घेऊ शकता. आणि मग यात बारीक चिरलेला मी छोटासा कांदा टाकलाय. आणि ही आहे कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आहे. आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र करायचंय. हाताने व्यवस्थित करून घेते. हे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सगळ्या बाजूने सगळीकडे कांदा कोथिंबीर सगळीकडे लागलं पाहिजे मसाले जे काय आपण टाकले. आणि आता हे पाणी मी निथळून घेणार आहे वांग्यातलं, आणि मग त्याच्यात आपण सारण भरणार आहोत. या ज्या डांब्या आहेत ना शेवगाच्या शेंगा, त्यातही भरलं तरी छान लागतं, पण मी आज फक्त वांग्यांमध्ये तुम्हाला भरून दाखवते कसं वाटतं. हे असं व्यवस्थित दाबून भरायचं, म्हणजे वांग्यातलं सारण बाहेर येता कामा नये, म्हणून आपण व्यवस्थित लावायचं. दाबून घट्ट भरायचं, म्हणजे सारण बाहेर पडत नाही. आणि सारण भरताना अजिबात कंजूसी करू नका, सारण व्यवस्थित भरायचं. हे बघा, हे असं आपण सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेऊया. वांगी पटकन शिजतात, वेळ लागत नाही, त्यामुळे आपण असं म्हणजे भरलं नाही. वांगीची भाजी खूपच छान लागते, माझी फेवरेट आहे.
मुळात वांगीच आवडतात मला, पण मी जास्त खात नाही कारण वांगी थोडीशी वातूट असतात, काहींना ती जमत नाही. पण कधीतरी खायला हरकत नाही नाही. सो मी बघा अशा प्रकारे सगळी वांगी व्यवस्थित अशी भरून घेतली आहे आणि मी अजिबात कंजूसी करत नाहीये भरताना, एकदम व्यवस्थित घट्ट भरून घेतलाय मसाला. आता त्यानंतर आपण भाजीच्या तयारीला लागूया. आता फोडणी देताना आपण सर्वात प्रथम तेल, आता या भाजीत मी तेल जास्त टाकणार आहे, मी पाणी कमी वापरणार आहे आणि तेलाचं प्रमाण जास्त घेणार आहे कारण ही अशी पूर्ण तेलातली खरं तर वांगी खूप छान लागतात, पण आपण थोडस पाणी वापरूया म्हणजे वांगी लवकर शिजतील आणि अगदी तेलकट लागणार नाही. सो मी साधारण 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर यात 1.5 चमचा राई टाकते मी. त्यानंतर यात 1 चमचा आपण जिरं घेणार आहोत आणि राई एकदम व्यवस्थित तडतडली पाहिजे, त्याशिवाय पुढचं आपण काही टाकणार नाही आहोत, नाहीतर मग राई एकदम दाताखाली येते आणि कच्च कच्च लागतं. हे थोडासा कढीपत्ता घेतलाय आपण आणि त्यानंतर मग आपण थोडं हिंग टाकणार आहोत. आपल्या मसाल्यामध्ये पण आहे, त्यामुळे हे सगळं थोडं थोड्या प्रमाणात आपण टाकणार आहोत. हिंग अगदी जास्त घातलं ना तरी त्याचा वास खूप म्हणजे वेगळा लागतो, त्यामुळे थोडं प्रमाणातच घालायचं. हा एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा, बारीक चिरलेला. आपण व्यवस्थित परतवून घेऊया. ब्राऊन लालसर झाला ना कांदा की मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. आणि हा आलं लसूणची पेस्ट आपण घेणार आहोत. साधारण आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत त्याच्यात. हा कांदा बघा असा ब्राऊन वगैरे होईपर्यंत तसाच ठेवायचा, चांगला लालसर कांदा झालाय. आणि आता 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. आता व्यवस्थित आलं लसूणची पेस्ट पण चांगली शिजवून घ्यायची, कारण मग कच्चापणा त्याच्यातला जातो. कच्चेपणा त्यातला गेला पाहिजे, नाहीतर मग लसूणचा वास येत राहतो सारखा भाजीला, त्यामुळे व्यवस्थित मी परतवून घेतलीये. तुमची आवडती कोणती भाजी आहे सांगा मला, म्हणजे मी तशी बनवेन. वांग्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, वांग, भरलं वांग, वांग्याचं भरीत, वांग्याची बटाटा घालून भाजी, रस्सा भाजी, तसंच वांग्यामध्ये पावट्याच्या वाल पण येतात, त्या पण घालतो आपण, छान लागतं. असं मिक्स भाजीमध्ये पण वांग छान लागतं. तेलावर परतलेली नुसती वांग्याची, वांग फ्राय आणि वांग्याची कापं, वाव. हे टोमॅटो मी चिरून घातलेलं आहे, साधारण 1 छोटा टोमॅटो घेतलाय. वांग्याचे भरपूर प्रकार आहेत, आपल्याला भरपूर प्रकारचे वांगे खाता येतात. आणि यात बघा अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा लाल तिखट, कारण आपण मसाल्यांमध्ये भरपूर टाकलेला आहे ऑलरेडी मसाला, त्यामुळे इथे मी थोडासा प्रमाणातच घेते. आणि मग आपण त्याच्यात वांगी आपण ही सगळी सोडणार आहोत. आता ही नुसती तेलावरही भाजी होते, पण थोडासा वेळ लागतो, म्हणून मी थोडस किंचित पाणी घालणार, म्हणजे कसं लवकरही शिजतात वांगी आणि चांगली व्यवस्थित होतात. नाहीतर तेलावरही करू शकता नुसती, तेलावरची भाजी जास्त छान लागते, पण तेल जास्त लागतं आणि थोडस आपल्याला तेल थोडं कमीच घाललेलं बरं, त्यामुळे मी थोडी पाणी घालून ती शिजवून घेते. आणि हे जे आपलं वाटण आहे ना, जे आपण भरलं होतं वांग्यांमध्ये, ते मी त्यात टाकून देणार आहे उरलेलं सगळं. आणि बघा थोडस पाणी टाकते आणि मग वांगी शिजवून घेऊया आपण चांगली. एक 10 ते 15 मिनिटं ठेवायची, म्हणजे एकदम 100% वांगी शिजतात, नाही तर मग थोडस कडक कडक लागतं, त्यामुळे अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची. त्याच्यावर मी झाकण ठेवते, झाकणावर पाणी ठेवलं तरी चालेल, वाफेवर शिजते. हे बघा ही आता मस्त आपली वांगी तयार आहेत, भरली वांगी, एकदम खायलाही मस्त
आणि भाकरी सोबत वाव म्हणजे खूपच छान लागते. भाकरी चपाती म्हणा, खूप सुंदर अशी भाजी बनते आणि आपलं सारणही व्यवस्थित त्याच्या आतमध्ये आहे, अजिबात बाहेर आलेलं नाहीये आणि वांगी पण एकदम छान शिजलेली आहे. तर ही अशा प्रकारे तुम्ही वांग्याची भाजी नक्की भरलं वांग करून बघा आणि मला सांगा माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्ही अशा छान छान रेसिपीज पाहत राहा. धन्यवाद.